टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमी भाव शेतकऱ्यांना मिळावा म्हणून केंद्र सरकारने नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे। त्या अनुषंगाने आपण बघू शकतो सध्याचा हा आजचा लास्ट आखरी दिवस असून या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांचा शेतमाल हा अद्यापही मोजणी बाकी आहे आणि अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झाली, मात्र त्या शेतकऱ्याची मोजणी होणार का नाही याचीही शंका आता उपस्थित होते, कारण की आजचा आखरी दिवस असल्यामुळे शेतकरी हा हातात झाला आहे। तसे आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याकडून जाणून घ्या नेमकं त्यांचं काय मागणी आहे। आता दादा आजचा आखरी दिवस आहे, तुम्हाला काय वाटते नेमकं जे आता म्हणजे केंद्र सरकारने दिवस वाढून द्यावं का? आम्हाला वाटते केंद्र शासनाने वाढून द्यावे मुदत, कारण की कसं आहे माल खूप पडेल आहे तर त्यानं वाढून द्यायला पाहिजे असं आमचं मन आहे। आणि आम्ही 2 दिवस झाले इकडे मुक्कामी हो, म्हणजे कारण खूप गर्दी आहे आणि वाढून द्यायला पाहिजे त्यानं, असे आमचं शेतकऱ्याकडून आग्रह आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत। दादा तुम्हाला काय वाटते नेमकं आता आजचा आखरी दिवस आहे, हे नाफेड मार्फत जे सोयाबीन खरेदी करते हमी भाव जर नाही खरेदी केली सरकारने तर तुम्हाला खाजगी किंवा कृषी उत्पन्न बाजारात 4000च्या आत विकावं लागणार आहे। तुमचे काय मत आहे? समोरच्या शेतकऱ्याच्या नोंदणी झाली त्याच्यासाठी काय मत आहे? केंद्र सरकारने जे हमी भाव सोयाबीनचा जो जाहीर केलेला आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु आज खुल्या बाजारामध्ये व्यापारी हे 4000च्या आत सोयाबीन विकत घेत आहेत, त्यामुळं शेतकऱ्याचा माल हा पडलेला आहे। आणि या नाफेडमध्ये एवढी गर्दी झालेली आहे की एवढं की वाहनं 2-2, 3-3 दिवस त्यांना मुक्काम करावा लागतो, तर त्यामुळं ही जी मुदतवाढ शासनाने दिलेली आहे ही मुदतवाढ शेतकऱ्याच्या दृष्टीनं ही आणखी वाढवायला पाहिजे। तर ही आमची विनंती आहे, कारण की निसर्ग कोपलेला आहे, सोयाबीनचे दर कमी झालेले आहेत आणि खुल्या बाजारामध्ये मन मानेल तसे भाव घेत आहेत। तर शासनाने जी योजना केली चांगली आहे, परंतु ही योजना फक्त ती तारीख जी आहे मुदतवाढ ही द्यायला पाहिजेत अशी आमची आग्रहाची विनंती आहे। नक्कीच शेतकऱ्यांचं एक मत आहे किंवा जेणेकरून आता जे शासनाने जे आजची जी लास्ट डेट आहे ती कुठेतरी वाढून द्यावी आणि या राहिलेल्या ज्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्याचा शेतमाल कुठेतरी खरेदी करावा अशी या शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।